हा मग मी काय म्हणतो ना, आपण आहे ना ह्या भिंतीवर आहे ना कुठला तरी क्रिकेटरचा फोटो लावू. काय म्हणतो? चालेल. डेव्हिड वॉर्नर, दॅट्स माय फेवरेट. हे नाही या ऑस्ट्रेलियन प्लेयरचा फोटो नाही लावायचा. का? दॅट्स माय टीम. माझा तो फेवरेट प्लेअर आहे. त्याचं घर आहे, त्याला डिसाईड करून दे ना कोणाचा फोटो लावायचा ते. भाई माझ्याकडे ना एक सॉलिड आयडिया आहे. काय? हे बघ इकडे इकडे भाई, हे बघ आपण आहे ना इथे या कोपऱ्यामध्ये हा लॅम्प काढूया आणि इथे ते वॉटरफॉल ठेवूया. ते असे असतात ना, असे असे वाले असे ते. हा असं हा हा असं. बरोबर आहे बरोबर आहे. हा म्हणजे बघ ना, म्हणजे दिघ्याच्या चाळीत पाणी नाही आलं की दिघ्या इकडे असेल ना वॉटरफॉल जवळ कपडे धुवायला. हे बघे हसू नका काय तुम्ही, मला कळलं काय? आपल्यासारखा क्रिएटिव्ह इथे कोणच नाही. माझ्यासारखं सुचतं का तुम्हाला? हा खरंय, तुझ्या इतकं वाईट कोणाला सुचणार नाही. बाय द वे, मला ना आता कॉफी हवी आहे. कोणाकोणाला कॉफी हवी आहे? काय म्हणजे कॉफी तर सगळेच घेतील, हा पण ती आम्ही बनवणार. तुझ्यापेक्षा छान आणि कडक कॉफी बनवूच शकतो. काय बोलतो? येस बॉस. चल कुछ करते हैं ना अपने पब्लिक के लिए. हा भाई के किचन है भाई, किचन. अरे चल ना. अरे भाई चल, भाई के किचन है भाई. आई मला भीती वाटते हो. मी नाही वाचत. भीती काय वाटते? माझी धाडसी सून म्हणून तुझ्यावर जबाबदारी सोपवली आणि वाच. आई मला नाही जमणार. कल्पना तू वाच. मानसीला नाही जमलं तर मला काय जमणार आई? आणि आप्पा चिडले ना तर मी खरं काय ते सांगून टाकीन. काही कामाच्या नाहीत माझ्या सुना. अरे ही बातमी वाचली का सगळ्यांनी? कुठली कुठली? निर्यात धोरण बदलणार म्हणे. म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन 5,000 कोटी गुंतवणार आहे म्हणे. 5,000 कोटी. काय सांगतोस? अरे पण भारतातून एवढं काय काय निर्यात होतं रे? अगं खूप गोष्टी निर्यात होतात. म्हणजे मसाले, सुती कापड, धान्य आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ सुद्धा निर्यात होतात. खाद्यपदार्थ हो निर्यात होतात? हो, म्हणजे अगदी आपल्या दुकानातले खाद्यपदार्थ सुद्धा आपण निर्यात करू शकतो. आपण ठरवलं तर. खूप नफा होईल. अय्या, म्हणजे आपल्या पदार्थांना पण तिथे खूप मागणी असणार नाही? हो हो. म्हणजे काय? मग मी तर असं ऐकलंय की चीन देशाची अर्थव्यवस्था खूप वस्तू निर्यात केल्यामुळेच सुधारलीये. हो, भारताची सुद्धा अशीच सुधारायला हवी. पण काय रे शैलेश,
आपल्याला आपले पदार्थ तिकडे निर्यात करता येतील का रे? खरं म्हणजे हा आयात निर्यातीचा व्यवसाय करणं हेच मुळी मूर्खपणाचं आहे. आपल्याकडे जे काही आहे त्यातच प्रत्येकाने भागवावं. कुणाकडनं काही घेऊ नये आणि कुणाला काही देऊ नये. काही एक गरज नाहीये आपल्या वस्तू परदेशात पाठवायची. नाही, तुम्ही तर अजिबात बोलूच नका. हा आप्पा केतकर एक वेळ मंगळावर पदार्थ पाठवेल, पण परदेशात केवळ अशक्य. काय अप्पा का करता तुम्ही असं? तर काल ते झोपायची परमिशन दिली तरी पण पाहिजे तेव्हा वरती बोलावतात. ट्रीट्स मी लाईक अ मस्किटो कॉईल. कधी इथे कधी कालती पाहिजे तसं यूज करतात. तो ऑर्केस्ट्रा यांचा चालू. फोन सायलेंट वर आहे सीता. साई साई सई ए सई हा आजी. पाणी दे ग थोडं. हो आजी देत्या. मी देते ना. काय ग झोपली नाहीस अजून? नाही आजी झोपतेच आहे. आज खूप डास आहेत ना. हो झोप तू पण ग. हो हो आजी.
नचिकेत, अरे काय चाललंय तुझं? एवढ्या रात्री माझ्या खोलीत का आलास तू? तूच बोलली ना, यू हॅड समथिंग इम्पॉर्टंट टू से. पण मग असं एवढ्या रात्री यायचं? मला मला सकाळी विचारायला वेळ मिळाला नाही दिवसभर. मग मी आता फोन केला तुला, पण तू फोन उचलला नाही. मग मी आलो. तू म्हणजे ना कहर आहेस. आजीला जाग आली असती तर काय झालं असतं? बोललो असतो. मी सांगेन देवकीला, मला तुझ्या नातीशी इम्पॉर्टंट बोलायचंय म्हणून. गंमत सुचते तुला? नाही नाही, बट स्टील साई, टेल मी. मला झोप येत नाहीये. टेल मी, काय बोलायचं तुला? अरे ते साई, साई, लिसन. तू आता जाऊन झोप. उद्या सकाळी आमच्यासोबत मॉर्निंग वॉकला आहे, तेव्हा बोलू आपण, ठीक आहे? कुठे लक्ष आहे? गो स्लीप. उद्या मॉर्निंग वॉकच्या वेळेला बोलू. आज पण माझ्या आधी उठले. ओ गॉड, कसं जमतं अलार्मच्या आधी उठायला यांना? बॉडीमध्ये काही इंटरनल अलार्म लावला काय यांनी? मी नेक्स्ट टाइम पासून 1 तास अलार्म लावतो. ऑलराईट अप्पा, आय एम रेडी. चला. आज मला जरा पित्ताचा त्रास होतोय. पित्त? जळजळ होतीये. ऍसिडिटी?
हा तेच ते. त्यामुळे आज मी प्रभात फेरीला येत नाहीये. अप्पा मग हे तुम्ही आधी का नाही बोलला? मी झोपलो असतो ना, अजून झोप येत होती मला. अरे अति झोप हा माणसाचा शत्रू असतो. हा काय आता सुविचार आहे अप्पा? इतका वेळ मी इथे रेडी होत होतो, तुम्हाला दिसत होतं, मग तेव्हा का नाही बोलला तुम्ही? अरे कसं आहे, माझा एक वेळ नाही तर नाही, पण निदान तुझा तरी व्यायाम व्हावा या उदात्त भावनेनं मी तुला तयार होऊ दिलं. शरीराला व्यायाम हा फायद्याचाच असतो. आणि तसं म्हटलं तर रस्त्यात तुला अनेक लोक भेटतीलच की. मीच कशाला हवाय तुला प्रभात फेरीला? का जाऊन झोप पटकन, उद्या सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळेला बोलू. थँक्यू सो मच अप्पा, थँक्यू सो मच. तुम्ही खूप विचार करता माझा. जा. आणि रस्त्यात कोणावरही ओरडू नकोस बर का. मी जरा वर जाऊन पडतो. हा अप्पा तुम्हीच बोलले ना, अति झोप माणसाचा शत्रू असतो. हो, पण गीतेत हे सुद्धा लिहिलेलं आहे, शत्रूवर प्रेम करावं. पडतो जाऊन. तुझा सही उठली असेल का? आय मीन आय होप तिच्या लक्षात आहे की आपल्याला मॉर्निंग वॉकला जायचंय. कॉल करून बघतो. नचिकेत, आता का दूरध्वनी केलास तू? तू उठली नाही साई? नाही, आमच्याकडे ना रात्री झोपायची पद्धत आहे. दूरध्वनी का केलास तू? गुड मॉर्निंग मॅडम. विसरली तू? आपण आज वॉकला जाणार होतो. अरे मी विसरूनच गेले. अशी कशी विसरली तू साई? उठ पटकन आणि ये खाली. मला पटकन यायला नाही जमणार, थोडा वेळ लागेल तयार व्हायला. तयार? मॉर्निंग वॉकला जायचं साई, तयार काय व्हायचंय? अरे मुलींना तयार व्हायला वेळ लागतो, तुम्हा मुलांसारखं नसतं. एक टी शर्ट बदलला की झालं का? असा किती वेळ लागणार आहे? फार नाही, एक तासभर लागेल. 1 तास? हो, थांबशील ना माझ्यासाठी? साई मॉर्निंग वॉकला जायचंय आपल्याला, एवढा वेळ लागला तर नंतर ऊन येतं. देन व्हॉट्स द पॉइंट ऑफ मॉर्निंग वॉक? नाही रे, एवढं काही ऊन नसतं, थांब थोडा वेळ. नाही नको जायला साई आपण. आय थॉट तू रेडी असशील म्हणून मी बोललो, बट एवढा वेळ लागणार असेल तर नको, कॅन्सल. अरे एवढा वेळ कुठे, तासभर तर लागणारच ना. आप्पा सई बोलते की तिला वेळ लागेल, आपण दोघं जाऊ. हे नचिकेत, अरे मी येते ना, लगेच आप्पांना सांगायची काय गरज आहे? मी येते पटकन. हे कुठे गेले दोघं? भ्रमणध्वनी का उचलत नाहीये ते? सकाळी सकाळी फिरायला. नचिकेत, पहिल्यांदा आणि शेवटचं सांगत्या, परत अशी मस्करी चालणार नाही. एवढा राग? हो,
हो, कारण मुलींशी असं वागणाऱ्या मुलांचा ना मला खूप राग येतो आणि जर मी चिडले ना तर मी कधीही त्यांना मारू शकते. रिलॅक्स रिलॅक्स, आय एम सॉरी. तू एवढी का सिरियस होते? मी गंमत करत होतो. ठीक आहे, परत करू नकोस. काय हिंमत माझी, मी असं परत करीन राग बघून. कळलं मला दॅट यू आर सेन्सिटिव्ह अबाउट दीज थिंग्स. परत नाही करणार, प्रॉमिस. आय एम सॉरी ना. असं येतं त्याच्यामध्ये. अरे आप्पा कुठे आहेत? आप्पा नाही येत. का? म्हणजे ते येणार नाही आहेत. पण का? त्यांना ऍसिडिटी झाली. अरे पण मगाशी भ्रमणध्वनीवर तू मला म्हणालास ना. तुला काय वाटलं फक्त तूच फसवू शकते मला? मी पण फसवलं तुला. यू टोल्ड मी तू रेडी नाही, बट तू रेडी होती. मी पण बोललो की आप्पा येतात म्हणून. वाईट असा तू. खरंच? हो, खरंच खूप वाईट आहेस. ओके, मग या वाईट माणसाबरोबर येणार मॉर्निंग वॉकला?